हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दीपूज चॅनल. अगोदर तरी सर्वांना गुड मॉर्निंग. आताचे वाजले 8:30 आणि आता म्हणजे मी काय बोलू, आता ना मी दिशू आणि आमच्या क्लासेसचे सर, त्यांची फॅमिली, आमची म्हणजे क्लासेसमधले स्टाफ हे लोक सगळे आम्ही चाललो आहे रिसॉर्टला. आणि प्लॅनिंग म्हणजे खरंच काहीच प्लॅनिंग झालं नव्हतं. कालपर्यंत मी जाऊन आली, क्लासेसला जाऊन आली, म्हणजे 8-8:30पर्यंत मी घरी आली. तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं असं काहीतरी जाणार आहे वगैरे काहीतरी. पण अचानक एकदम रात, म्हणजे अगोदर होतं की जायचं आहे, पण असं एकदम आमचं होतं की प्लॅन संडेला जायचं. पण मी विचार करत होते की जायचं आहे नाही जायचं आहे. पण मी बोलली की ठीक आहे चालेल. तर काल रात्री एकदम मॅमचा कॉल आला की तू येणार आहेस का. तर मी बोलली की आणि मॅम म्हणजे दिशू पण आहे ना कुठे गेली नाही माहिती आहे सुट्टी पडल्यापासून. तर मी बोलले की ठीक आहे चल तिच्यासाठी तरी जाऊन येऊया. तर आता आम्ही चाललो आहे रिसॉर्टला. 8:30 वाजून गेले आहेत. मी आहे ना अजूनपर्यंत मी थांबलो इकडे. जास्त लोक नाही, थोडेच लोक आहेत. आम्ही सगळे जाणार आहे आता. आणि आहे रिसॉर्ट आहे म्हणजे आहे विरारला. म्हणजे कालपर्यंत काहीच प्लॅनिंग नव्हती. आज सकाळी पण तुम्हाला खरं सांगू ना 7:30 वाजता असं होतं माझ्या फोनवरती होती की जायचं आहे, कोण येतं आहे कोण नाही. असं होतं की बाबा अजूनपर्यंत काय फिक्स नव्हतं. बॅग भरून ठेवलेली की बाबा जायचं आहे, पण जायचं आहे नाही जायचं काहीच फिक्स नव्हतं. पण लास्टमध्ये झालं आहे की बाबा जायचं आहे. तर बघू जे काय असेल तर मी सगळ्यांचे ब्लॉग घेईल. आणि हो मी बोललेली मी माईक घेतला, पण मी असं बोलले की आता रिसॉर्टमध्ये कुठे खाली पडलं पाण्यामध्ये वगैरे कुठे काहीतरी पडलं काहीतरी झालं म्हणून मी तो आता कॅरी नाही केला आहे. पण हो नेक्स्ट वीक त्याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये बोललेली मी की मी माईक घेणार आहे म्हणून. तर मी घेतला आहे तो माईक आणि याच्या पुढचा जो पण ब्लॉग असेल ना तो घेईन मी. आणि मी थोडासा आवाज येत असेल कारण म्हणजे एक दीदीने ना पैसे भरले आहेत पण ते नाही आली. काय माहिती जर काहीतरी असेल प्रॉब्लेम ते नाही पडत. पण ठीक आहे चालेल कंटिन्यू करा. आता मी चाललो काहीतरी नाश्ता करतो अगोदर तरी नाश्ता करतो आणि जातो स्टेशनला. आणि जे काय असेल ना मी थोडे टिप्स सगळे घ्यायचे प्रयत्न करेन. प्लीज बघा कंटिन्यू करा ब्लॉग. काय आता आम्ही ट्रेन पकडली आहे आणि ही बघा आमची भाईंदर खाडी. पोचतो इथे शक्यवैती रिसॉर्ट आहे. पुढे कसं होतं काय बघू. चला कंटिन्यू करा. जाऊ माझ्या आम्ही 3 वेळा बसलो आणि एका दुसऱ्यामध्ये नाईटमध्ये 4 वेळा बसलो. बघा आता मी जास्त नाही घेऊ शकत आहे कारण ते माझा आवाज पण नाही येत आहे. होईल तेवढा घेते बघा.
वरती चढायलाच मला खूप कंटाळा येतो. तिथे चढूनच अर्धे पाय दुखतात. आता मी मस्ती करते बघा. हा हॅलो गाईस, तर झालं आहे, निघालो आहे बाहेर थोडंसंच गार्डनमध्ये फिरालो आहे. आणि बघा आमची मॅडम गोला पिते. झालं आता मी बोलत होते की हा व्लॉग ना इकडेच एंड करते. माहिती आहे मला एवढं जास्त क्लिप नाही घेतले, कारण माहिती आहे मी असं तरी ना कोणीच पाण्यामध्ये म्हणजे असं पाण्यामध्ये फोन घेतला नव्हता, पण माझ्याकडे तो कवर होता तरी मी घेतली. पण काय झालं माहिती आहे, मी सकाळी किती 98% रो होता जेव्हा मी निघाली, पण जेव्हा निघाली ना मी तेव्हा 98% होता आणि अचानक बॅटो आईस्क्रीम वाला मला गोळा खावायचा तोंड कसं झालं आहे. तर तेवढं झालं की नंतर 98% होता आणि संध्याकाळी बघते तर मी एकदम आता जेवणाच्या टायमाला जेव्हा मी लंच टायमाला बघितलं तर तेव्हा एकदम 8% झालं. मी बोलली की बाई असं कसं उतरलं. परत हो मी यूज केलेला मीच पाण्यामध्ये फोन घेतलेले आणि कोणी घेतला नव्हता आणि जे फोटो व्हिडिओ काढले ते मीच काढले. म्हणून आता हा पण जो तुम्ही क्लिप बघत असणार ना तो पण मी त्या दीदीच्या फोनमधून शूट करते. आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. हा व्लॉग तर मला खरंच वाटतं की बरोबर नाही झाला असेल तरी पण मी पोस्ट करते, ॲडजस्ट करून घ्या. पण नाही, पुढच्या व्लॉगपासून मी खरंच सांगते की याच्या पुढच्या व्लॉग पण खरंच मी खूप चांगला करेन. आता पण माहिती आहे मी ना माईक आणणार होती पण नाही आणला, कारण मी पाण्यामध्ये बिडलं तर कशाला उगाच. नाहीतर एक तर मी ते अगोदरच मम्मीकडून जिद करून घेतलं आहे की मला पाहिजे म्हणून. तर परत ते पण गेलं तर ते बघा इधर देखो. हे बघा असं मस्तपैकी गार्डन आहे. खूप चांगलं रिसॉर्ट आहे. मी याच्या अगोदरच्या फर्स्ट क्लिपमध्ये बघितलं असेल. वैती रिसॉर्ट आहे विरारला. खूप चांगलं सकाळी पण ब्रेकफास्टमध्ये मिसळपाव होता तो बघितला असेल. आणि लंचमध्ये तर मी नाही काढला, विसरली मी ॲक्च्युली, बॅटरी स्लो झालं. तर लंचमध्ये पण होती पुरी भाजी, पनीरची भाजी, दाल राईस आणि नूडल्स, पापड, शिरा सगळं होतं. आणि आता मॅडम गोळा खात आहे. तर एवढंच झालं. आता व्लॉग इथेच एंड करेन. सावकाश व्लॉग इथेच एंड करेन. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.